subscribe to educational channel and touch the bell icon. नमस्ते मित्रांनो, वाक्य हा प्रत्येक भाषेचा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. इंग्रजीत वाक्य कसे असते आणि त्याचे प्रकार किती असतात हे आपण आज पाहणार आहोत. प्रथम आपण या गोष्टीचा विचार करूया, वाक्य म्हणजे काय. तर शब्दाच्या ज्या समूहापासून एक पूर्ण अर्थ निघतो त्या समूहाला सेंटेन्स म्हणजेच वाक्य असे म्हणतात. वाक्य म्हणजे नेमके काय, तर अक्षरांपासून शब्द बनतात आणि शब्दांपासून वाक्य बनतात. उदाहरणार्थ अक्षरे आपण घेऊया ABCD Z पर्यंत. आता या अक्षरांपासून विशिष्ट क्रमाने लिहिली की त्यापासून वर्ड्स म्हणजे शब्द बनतात. उदाहरणार्थ PLPAE हे लेटर्स विशिष्ट क्रमाने लिहिली की त्यापासून ॲपल हा शब्द तयार होतो. आता शब्द म्हणजे वर्ड्स विशिष्ट क्रमाने लिहिली की त्यापासून सेंटेन्स म्हणजे वाक्य तयार होतं. मग आता ॲपल, सौरभ, इटिंग, ॲन, इज हे शब्द विशिष्ट क्रमाने लिहिले की त्यापासून खालील प्रमाणे एक सेंटेन्स तयार होतं. म्हणजे बघा, सौरभ इज इटिंग ॲन ॲपल. विद्यार्थी मित्रांनो, हा विशिष्ट क्रम एकदा तुमच्या लक्षात आला की झाले तुमचे इंग्रजी पक्के. इंग्रजीत वाक्य बनवायला शिकायचे आहे म्हणजेच आपल्याला काय शिकायचं आहे, तर शब्दांचा विशिष्ट क्रम. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्यांचे प्रकार. त्यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्टेटमेंट. त्यालाच ॲसरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह असेही म्हणतात. मराठीमध्ये त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. आता हे जे विधानार्थी वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य कसं ओळखायचं असतं मित्रांनो, वाक्य ओळखणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. अ स्टेटमेंट और इन्फॉर्मेशन्स अबाउट ॲन इव्हेंट इज ॲन ॲसरेटिव्ह सेंटेन्स. मित्रांनो, एखाद्या घटनेबद्दल केलेलं विधान किंवा माहिती म्हणजे विधानार्थी वाक्य होय. थोडक्यात असं म्हणूया आपण, जिन वाक्यों में किसी के बारे में जानकारी होती है उन्हें ॲसरेटिव्ह वाक्य कहा जाता है. म्हणजे ज्या वाक्यात कोणाबद्दल काहीतरी माहिती सांगितलेली आहे अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य म्हणतात. एक उदाहरण घेऊ. त्याचे वडील पोलीस अधिकारी आहेत. हिज फादर इज अ पोलीस ऑफिसर. म्हणजे बघा, या ठिकाणी जसं आपण कॉन्सेप्टमध्ये म्हटलेलं आहोत की ज्या वाक्यात कोणाबद्दल काहीतरी माहिती सांगितलेली आहे, इथे वडिलांबद्दल माहिती सांगितलेली आहे की ते पोलीस अधिकारी आहेत. थोडक्यात विधानार्थी वाक्यामध्ये एक सब्जेक्टलाच आपण कर्ता म्हणतो, एक कर्ता असतो, एक क्रियापद असते किंवा सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद दोन्ही असते आणि एक ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म सुद्धा असतो. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. ही राइट्स अ लेटर. आता यामध्ये बघा, ही हा सब्जेक्ट झाला, राइट्स हे क्रियापद झालं आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट झालं.
म्हणजे मगाशी आपण जसं वाक्यामध्ये म्हटलं की एक कर्ता असतो, क्रियापद असतं आणि कर्म असतं, आणि त्यानंतर म्हटलं की कर्ता असतो, सहाय्यकारी क्रियापद अधिक त्याच्यासोबत मुख्य क्रियापद अधिक कर्म. त्यासाठी उदाहरण बघा, ही इज रायटिंग अ लेटर. आता या उदाहरणामध्ये ही हा सब्जेक्ट झाला, इज हे हेल्पिंग वर्ब झालं म्हणजे सहाय्यकारी क्रियापद झालं, रायटिंग वर्ब झालं मेन वर्ब, आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट झालं. लेट्स अंडरस्टँड इन सिंपल वर्ड्स. साध्या शब्दात समजून घेऊ. ज्या वाक्याची सुरुवात सब्जेक्ट म्हणजे हा प्रोनाउन असेल, नाउन असेल, आणि शेवटी फुल स्टॉप असतो, त्या वाक्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ, राहुल इट्स अ मँगो. आता या ठिकाणी बघा, सब्जेक्ट सांगितल्या पद्धतीने ते नाउन आहे आणि शेवटी फुल स्टॉप आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच आता समजलं असेल की विधानार्थी वाक्य कसं ओळखायचं असतं. मित्रांनो, या विधानार्थी वाक्यामध्ये ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये दोन प्रकार पडतात. एक असतो ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरा निगेटिव्ह सेंटेन्स. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. आता आपण हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे आपण पाहू. अ सेंटेन्स दॅट डज नॉट यूज निगेटिव्ह मॉडिफायर इज कॉल्ड ॲन ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच ज्या वाक्यात नकारदर्शक शब्दांचा वापर केलेला नसतो अशा वाक्यास होकारदर्शक वाक्य असे म्हणतात. लेट्स टेक सम सेंटेन्स. आय एम अ टीचर. दोज आर हर नोटबुक्स. सरिता कॅन क्लाइंब द माउंटेन. मित्रांनो, ही तीनही वाक्य ही ॲफर्मेटिव्ह आहेत, म्हणजे ॲसर्टिव्हची आहेत, कारण कर्त्याने सुरुवात झाली आणि शेवटी फुल स्टॉप आलेला आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारदर्शक वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात नो, नॉट, नन, नेव्हर, नीदर, नोवेअर, नोबडी सारखा एखादा नकारदर्शक शब्द असेल तर असे वाक्य नकारदर्शक मानले जाते. आता आपण उदाहरण घेऊन बघूया निगेटिव्ह सेंटेन्सचं. आय एम नॉट अ टीचर. दोज आर नॉट हर नोटबुक्स. सरिता कॅन नॉट क्लाइंब द माउंटेन. मित्रांनो, आता आपण काय केलं तर फक्त नॉट वापरलं. वरील जी ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स होती त्याच्यामध्ये आपण काय केलं, नॉट वापरलं आणि निगेटिव्ह वाक्य तयार केलं. पण काही वेळेला होकारदर्शकचे नकारदर्शक वाक्य किंवा या उलट क्रिया करताना वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवणे महत्त्वाचे असते. असे काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेले असतात. आपण उदाहरण घेऊ, मग तुमच्या लक्षात येईल. शी इज अ पुअर वुमन. आता हे वाक्य आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे. मग आता अर्थ बदलायचा नाहीये, पण निगेटिव्ह बनवायचे. मग कसं बनवणार, तर शी इज नॉट अ रिच वुमन. म्हणजे बघा, शी इज अ पुअर वुमन म्हणजे ती एक गरीब स्त्री आहे, आणि आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय म्हटलं, शी इज नॉट अ रिच वुमन म्हणजेच ती श्रीमंत स्त्री नाही, म्हणजेच काय आहे तर गरीब आहे. म्हणजे ते निगेटिव्ह आपण केलं पण वाक्याचा अर्थ मात्र बदललेला नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दुसरं एक उदाहरण घेऊ. ही फॉरगॉट द सॉरो. आता हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह मध्ये करायचंय, अर्थ न बदलता. मग कसं लक्षात घेणार, तर बघा, आपण वरील वाक्यामध्ये जे पुअर आहे ॲडजेक्टिव्ह, तर त्याच्या अपोजिट वर्ड आपण रिच घेतलं आणि नॉट वापरून
ते निगेटिव्ह बनविलं. तर तसंच आपण इथे सुद्धा करू शकतो. ही फॉरगॉट द सॉरो, तो दुःख विसरला. आता हेच आपल्याला निगेटिव्हमध्ये वाक्य करायचं आहे. ही डिड नॉट रिमेंबर द सॉरो. आता इथे मित्रांनो लक्षात घ्या की ही डिड नॉट रिमेंबर द सॉरो हे आपण निगेटिव्ह वाक्य बनविलेलं आहोत. कसे आलं ते? तर काय केलं, वरील वाक्यामध्ये इज हे सहाय्यकारी मेन वर्ब आणि सहाय्यकारी क्रियापद आहे. इज नॉट आपण केलेलो आहोत. पण खालील वाक्यामध्ये डीड जे घेतलेलो आहोत ते फॉरगॉट, म्हणजे फॉरगॉटमध्ये डीड लपलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद, ते आपण बाहेर काढलं. म्हणून ते वाक्य ही डीड नॉट. कारण नुसतं आपण साध्या वाक्यांमध्ये ही नॉट रिमेंबर असं म्हणत नाही, तर त्याच्यासोबत सहाय्यकारी क्रियापद लागतं आणि म्हणून आपण तिथे डीड घेतलं. ही डीड नॉट आणि फॉरगेटच्या अपोजिट वर्ड आपण रिमेंबर घेतलं. म्हणून वाक्य कसं तयार झालं, ही डीड नॉट रिमेंबर द सॉरो. वाक्याचा दुसरा प्रकार आहे इंटरॉगेटिव्ह, म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडत असतात. एक म्हणजे WH क्वेश्चन आणि दुसरा S/No क्वेश्चन किंवा त्यालाच व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतात. वी हॅव टू आस्क डिफरेंट टाइप्स ऑफ क्वेश्चंस इन आवर डेली लाइफ. अंग्रेजी में प्रश्न कैसे पूछे जाते हैं यह जानना भी आवश्यक है. मित्रांनो, आपल्याला रोजच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारावे लागतात. असे प्रश्न इंग्रजीमध्ये कसे विचारले जातात, प्रश्न कसे तयार करायचे ही देखील माहिती असणे आवश्यक आहे. प्रथम आपण फर्स्ट विल डिस्कस रिगार्डिंग WH टाइप क्वेश्चन. प्रथम आपण विशिष्ट प्रश्नार्थक वाक्य याबद्दल चर्चा करू. ज्या वाक्यांची सुरुवात WH शब्दाने म्हणजेच हू, व्हॉट, व्हॅन, वेअर, हाऊ, विच, हुज, होम, वाय सुरुवात होते व शेवटी प्रश्नचिन्ह असते, अशा वाक्यास विशिष्ट प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. अशा प्रश्नांचे उत्तर एस किंवा नो मध्ये देता येत नाही. उत्तर म्हणून काहीतरी लिहावे लागते. या WH टाइप क्वेश्चनसह एक सर्वसमावेशक असं सूत्र बघू. WH प्लस सहाय्यकारी क्रियापद अधिक कर्ता अधिक मूळ क्रियापद अधिक कर्म अधिक पूरक वाक्य अधिक प्रश्नचिन्ह. इंग्लिशमध्ये WH प्लस HV ऑब्लिक MA. HV म्हणजे हेल्पिंग वर्ब, MA म्हणजे मॉडल ऑक्झिलरी, प्लस S फॉर सब्जेक्ट, प्लस V फॉर वर्ब, प्लस O फॉर ऑब्जेक्ट, प्लस C कॉम्प्लिमेंट, प्लस क्वेश्चन मार्क. उदाहरण घेऊ, मग वरील फॉर्म्युला जो आहे तो तुमच्या लक्षात येईल. तू अभ्यास केव्हा करतोस? हेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये करू. तर केव्हा म्हणजे व्हॅन. मग सूत्राप्रमाणे आपण पहिलं WH शब्द घेतला व्हॅन, त्यानंतर आपल्याला HV पाहिजे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. आता इथे काय आहे, क्रियापद कोणतं आहे तर स्टडी आहे. मग या स्टडीमध्ये काय लपलेलं आहे, कोणतं सहाय्यकारी क्रियापद लपलेलं आहे तर डू लपलेलं आहे. व्हॅन डू. त्यानंतर काय घेतलं आपण तर सब्जेक्ट घेणार. सब्जेक्ट काय आहे तू, म्हणजे व्हॅन डू यू, आणि नंतर आपल्याला वर्ब पाहिजे व्हॅन डू यू स्टडी. दुसरं उदाहरण घेऊया. सानिका शब्दकोश विकत घेते. सानिका बाईज अ डिक्शनरी. आता हा प्रश्न कसा तयार होतो तर मराठीमध्ये पहिल्यांदा लिहू, सानिका शब्दकोश कुठे विकत घेते. आता कुठेसाठी कोणता WH शब्द आहे तर वेअर आहे. मग सूत्राप्रमाणे आपण
वेअर घेतलं, WH शब्द घेतला. त्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद पाहिजे, हेल्पिंग वर्ब पाहिजे. मग यामधलं क्रियापद कोणतं आहे तर बाईज आहे. आता बाईज मध्ये एस लागलेला आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये डज लपलेला आहे आणि म्हणून आपण इथे डज घेणार, वेअर डज. त्यानंतर सब्जेक्ट घेणार, सब्जेक्ट कोण आहे तर सानिका, वेअर डज सानिका. त्यानंतर मूळ क्रियापद म्हटलं आपण, म्हणजे इथे बाय होणार. आता एस लागणार नाही कारण आपण डज घेतलेलो आहोत. वेअर डज सानिका बाय आणि ऑब्जेक्ट कोणता आहे अ डिक्शनरी. वेअर डज सानिका बाय अ डिक्शनरी. अभी हम एस नो और उसे वर्बल क्वेश्चन भी कहते हैं, साधा प्रश्नार्थ. या प्रश्नाचं उत्तर एस किंवा नो इतकेच असते, म्हणून त्यांना एस नो टाईप क्वेश्चन्स किंवा व्हर्बल क्वेश्चन्स असे म्हणतात. अशी वाक्य कशी ओळखायची किंवा बनवायची तर स्टेप फर्स्ट, सहाय्यकारी क्रियापद उचलून कर्त्याच्या अगोदर म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला ठेवावे आणि स्टेप 2, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. थोडक्यात HV/MA प्लस S प्लस V प्लस O प्लस C प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, ती गाणं गाते, शी सिंग्स अ सॉन्ग. आता याचं व्हर्बल क्वेश्चन कसा तयार होणार तर जसं आपण स्टेप सांगितल्या पद्धतीने. आता सिंग्स मध्ये एस लागलेला आहे, याचा अर्थ सहाय्यकारी क्रियापद डज आहे, म्हणून मी सुरुवातीला डज घेणार फॉर्म्युलाप्रमाणे. त्यानंतर मला सब्जेक्ट पाहिजे, सब्जेक्ट आहे शी. त्यानंतर वर्ब पाहिजे, मूळ क्रियापद म्हणजे सिंग आणि कर्म आहे अ सॉन्ग. म्हणजे प्रश्न कसा तयार झाला, डज शी सिंग अ सॉन्ग. दुसरं उदाहरण बघा, ते क्रिकेट खेळत आहेत, म्हणजेच दे आर प्लेइंग क्रिकेट. आता हे आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे, तर पहिल्यांदा आपण सहाय्यकारी क्रियापद घेऊ. आता या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिसत आहे, ते आहे आर, म्हणून आर घेतलं. त्यानंतर सब्जेक्ट दे म्हणजे आर दे. त्यानंतर क्रियापद प्लेइंग आणि ऑब्जेक्ट आहे क्रिकेट. दे आर दे प्लेइंग क्रिकेट. अजून एक वाक्य घेऊ, तो जोरात धावू शकतो, ही कॅन रन फास्ट. आता मगाचपासून आपण आर किंवा डज हे हेल्पिंग वर्ब घेत होतो, इथे मॉडेल ऑक्झिलरी आलेला आहे कॅन. ही कॅन रन फास्ट. मग असं वाक्य व्हर्बल कसं होत असतं तर सूत्राप्रमाणेच होणार. तर पहिल्यांदा आपण MA घेऊया, म्हणजे कॅन घेणार. त्यानंतर करता ही, क्रियापद रन आणि मग ॲडव्हर्ब आहे फास्ट, म्हणजेच कॅन ही रन फास्ट असं वाक्य प्रश्न तयार होणार. आता आपण तिसरा प्रकार बघू, इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. या आज्ञार्थी वाक्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. एक आहे ॲफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरा आहे निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता या वाक्यांमधून आदेश, ज्याला आपण कमांड किंवा ऑर्डर म्हणतो, सूचना, सजेशन, सल्ला, ॲडवाईस दिला जातो. तसेच विनंती म्हणजे रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा या प्रकाराची वाक्य वापरली जातात. आता ही आज्ञार्थी वाक्याची सुरुवात म्हणजे ओळखायचं कसं तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही मुख्य क्रियापदाने होते व शेवटी पूर्णविराम असतो, जे थोडक्यात व्ही आणि शेवटी फुल स्टॉप असं म्हणता येईल. उदाहरणार्थ, गिव्ह मी अ पेन, ओपन द डोअर, स्टडी हार्ड. बघा, क्रियापदाने सुरुवात झाली आणि शेवटी पूर्णविराम दिला गेला आहे. अभी हम अफर्मेटिव इम्परेटिव सेंटेंस के बारे में जानकारी लेंगे. इथे बघा, उदाहरणं देऊन आपण हे समजून घेऊ. कष्ट करा, वर्क हार्ड, फळ्याकडे पहा, लुक ॲट द ब्लॅकबोर्ड, इकडे या, कम हिअर. आता ही ॲफर्मेटिव्ह याचा अर्थ काय तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड दिसत नाहीये आणि क्रियापदाने सुरुवात होते आणि शेवटी फुल स्टॉप होतो. आता यानंतर आपण निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स बघू. म्हणजेच आज्ञार्थी वाक्यामध्ये होकारार्थीचे नकारार्थी वाक्य करताना वाक्याच्या सुरुवातीला डू नॉट किंवा नेव्हरचा वापर
केला जातो. म्हणजे निगेटिव्ह जर इम्परेटिव्ह बनवायचं असेल तर डू नॉट किंवा त्याला डोंट असं देखील आपण म्हणतो, आणि नेव्हरचा वापर करून निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स बनविली जातात. उदाहरण घेऊ आपण. खिडकी उघडू नका. आता हे कसं होणार इंग्लिशमध्ये, तर डू नॉट ओपन द विंडो. इथे थांबू नका. डू नॉट किंवा आपण डोंट म्हणू, डोंट स्टॉप हिअर. जर नेव्हरचा वापर करायचा असेल तर कसं होणार बघा. कधीच येथे थांबू नका. नेव्हर हा कधीच या अर्थाने आपण वापरतो, कधीच नाही. तर नेव्हर स्टॉप हिअर. दुसरं उदाहरण बघू. खोटे बोलू नका. डोंट टेल अ लाय. कधीच खोटे बोलू नका. नेव्हर टेल अ लाय. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये प्लीज, हॅव ने होणारे विनंतीदर्शक वाक्य सुद्धा आज्ञार्थी वाक्य असते. उदाहरणार्थ, कृपया ही वही घ्या. प्लीज टेक धिस नोटबुक. दुसरं उदाहरण, कृपया ते सफरचंद खा. प्लीज ईट दॅट ॲपल. हॅव ने कशी वाक्य तयार होतात, तर थोडा भात घ्या. हॅव सम राईस. बसा. हॅव अ सीट. तसेच इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये लेटने आज्ञार्थी वाक्य तयार होत असतात. जेव्हा आपल्याला असे म्हणायचे असते, त्याला जाऊ द्या, तिला अभ्यास करू द्या, मला सांगू द्या, अशा वाक्यांची सुरुवात लेटने करायची. म्हणजेच कसं होईल, त्याला जाऊ द्या, लेट हिम गो. तिला अभ्यास करू द्या, लेट हर स्टडी. मला सांगू द्या, लेट मी टेल. वाक्याचा पुढचा प्रकार आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस, उद्गारवाचक वाक्य. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, जसे आनंद, दुःख, राग, शोक, आश्चर्य, घृणा, तिरस्कार, उद्गारवाचक वाक्याचा वापर केला जातो. वाक्याची सुरुवात उद्गारार्थी शब्दाने होते व शेवटी उद्गार चिन्ह असते. उदाहरण आपण घेऊ. हुर्रे, आम्ही हा सामना जिंकला आहे. इंग्लिशमध्ये बघा कसं होईल, हुर्रे, वी हॅव वन द मॅच. दुसरे वाक्य बघू. अहो, तिकडे बघा. मग इंग्लिशमध्ये कसं होईल, हे, लुक ॲट दॅट. तिसरं वाक्य बघू. अरे, हे दुखतं का? ओ डिअर, डज इट हर्ट. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की उद्गारार्थी शब्दाने वाक्याची सुरुवात होते. उद्गारार्थी वाक्याची सुरुवात ही व्हॉट किंवा हाऊने होत असते. उदाहरणार्थ, इट इज अ नाईस बर्ड. आता या वाक्यामध्ये आलेला आहे. आपण स्पेशली एक्सक्लामेटरी सेंटेन्स, ॲसरेटिव्ह सेंटेन्सवरती ज्यावेळी व्हिडिओ बनवणार त्यावेळी तुम्हाला अधिक एक्सप्लेन करून सांगेन. पण आता इथे आलेला आहे, त्यामुळे इथे मी व्हॉट हा शब्द उद्गारार्थी घेणार आहे. व्हॉट अ नाईस बर्ड इट इज. दुसरं उदाहरण, यू आर व्हेरी लकी. हे उद्गार वाक्य कसं होणार, हाऊ लकी यू आर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील हा वाक्याचा शेवटचा प्रकार आहे, ज्याला ऑप्टेटिव्ह असं म्हणतात, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. आता अशा प्रकारच्या वाक्यातून प्रार्थना केली जाते, इच्छा व्यक्त केल्या जातात, आशीर्वाद दिले जातात. या वाक्याच्या शेवटी सुद्धा उद्गारवाचक वाक्याप्रमाणेच उद्गारवाचक चिन्ह असते. अशा वाक्यांची सुरुवात मे किंवा आय विशने होते. कधी कधी मे लिहिले जात नाही. उदाहरणार्थ, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. मे गॉड ब्लेस यू. राजाला दीर्घ आयुष्य मिळो. लॉंग लिव्ह द किंग. माझी इच्छा आहे की माझ्याकडे कार असावी. आय विश आय हॅड अ कार. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आजचे सर्व वाक्यांचे प्रकार तुमच्या लक्षात आले असतील. तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या. हे वाक्यप्रकार अधिक समजावेत म्हणून मी डेली 10 वाक्य देत जाईन. तुम्ही ती सोडवा, तुमच्या शिक्षकांना दाखवा व न समजल्यास समजून घ्या. कारण हेच प्रकार तुम्हाला
तुमची इंग्रजी वाक्यरचना करण्यास मदत करतील. तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला यश मिळू शकते. थँक्यू.